नमस्कार मित्रांनो, तुमचं समर्थ अकॅडमीमध्ये स्वागत आहे। आज आपण 8वी विज्ञान स्वाध्याय बघणार आहे। ध्वनी रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। पहिला असणार आहे ध्वनी तरंगातील उच्च दाब आणि घनतेच्या भागाला संपीडन म्हणतात, तर कमी दाब व घनतेच्या भागाला विरलन म्हणतात। याच्यामध्ये बघा ध्वनीबद्दल आज बघतोय आपण। सेकंड असणार आहे म्हणजे किंवा दुसरा क्वेश्चन असणार आहे ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज असते। ठीक आहे, इथं तुम्हाला असते किंवा नसते हे दोन पर्याय तुम्हाला देतील। याच्यामध्ये काय असतं, गरज असते। पुढचं असणार आहे एका ध्वनी तरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या 1000 इतकी आहे। या ध्वनी तरंगाची वारंवारता ... हर्ट्ज इतकी असते, म्हणजे इथं उत्तर असणार आहे 500। पुढचा असणार आहे क्वेश्चन वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगाची वारंवारता वेगवेगळी असते। ठीक आहे, तर याच्यामध्ये वारंवारता हे उत्तर येणार आहे। ध्वनी क्षेपकामध्ये ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होते। याच्यामध्ये दोन तुम्हाला ऑप्शन आहेत, एक ध्वनी आणि सेकंड असणार आहे विद्युत। तुम्हाला अल्टरनेट विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे, किंवा एकही विचारलं जाऊ शकतं। दुसरा असणार आहे शास्त्रीय कारणे सांगा। तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये त्यातलं पहिला प्रश्न असणार आहे सब क्वेश्चन तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते। म्हणजे आपण जे तोंडातून स्पष्ट बोलतो किंवा उच्चार करतो त्यावेळेला काय असणार आहे, ताण बदलणं आवश्यक असतं। त्यामुळे तुमचं काय फरक पडणार आहे ते आपण बघूया। तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते, कारण तोंडाने वेगवेगळे आवाज काढताना स्वरतंतूवर ताण पडतो, त्यामुळे स्वरतंतू कंप पावतात। ताण कमी जास्त झाल्यास कंपनाची वारंवारता बदलते। विविध आवाज निर्माण होण्यासाठी कंप पावणाऱ्या तंतूंची वारंवारता बदलावी लागते। ती बदलण्यासाठीच स्वरतंतूवर ताण बदलावा लागतो। ह्याच्यामध्ये काय बघा, तर तुम्हाला तुमच्या जे उच्चार असणार आहेत किंवा आवाज असणार आहेत त्यातलं व्हेरिएशन तुम्हाला चेंज कधी होते, जेव्हा तुम्ही कंपन तयार होतात, त्यामुळे तुम्हाला व्हेरिएशन बघायला मिळतात। ठीक आहे, तर पुढचा क्वेश्चन असणार आहे बघा चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणं एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही, कारण चंद्रावर हवा नाही। ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता आहे, पण चंद्रावर कोणतेही माध्यम नाही, त्यामुळे चंद्रावर ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही। म्हणून चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही। म्हणजेच बघा तुम्हाला इथं वातावरण जर असेल, ज्या ठिकाणी वातावरण आहे त्या ठिकाणी काय होते, हवेमार्फत आपले बोलणं एकमेकाला ऐकू जाऊ शकतं। पण याच्यामध्ये चंद्रामध्ये आपण वातावरण नाही आहे, त्यामुळे काय होणार आहे, इथं एकमेकाला बोलणं ऐकू जाऊ शकत नाही। ध्वनी तरंगाचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रसारण होण्यासाठी त्या हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते। तर याचं कारण बघूया आपण। तर बघा ध्वनीची निर्मिती व प्रसारण होण्यासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते। ध्वनी निर्माण होणे म्हणजेच हवेत कंपन निर्माण होतात। या कंपनामुळे हवेत कमी अधिक घनतेचे व दाबाचे हवेचे पट्टे निर्माण होतात। कमी घनतेच्या कमी दाबाच्या पट्ट्याला विरलन व जास्त घनतेच्या जास्त दाबाच्या पट्ट्याला संपीडन म्हणतात। हवेतील रेणू जागच्या जागी पुढे मागे होत राहून संपीडन व विरलन स्थिती हवेत निर्माण होते। म्हणजेच काय बघा, वेव्हलेंथ म्हणतो आपण याला इंग्लिशमध्ये। तर काय असणार आहेत, तर ध्वनीचे कंपन तयार होते आणि ते कंपन कसे हवेमार्फत एकमेकापासून किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, त्यामुळे काय होतं, ध्वनीचं प्रसारण हे हवेमार्फत होतं। त्याचा सिंपल अर्थ आहे ही संपीडन व विरलने पुढे पुढे सरकत जातात। पूर्वी ज्या जागी संपीडन निर्माण झाले त्याच जागी दुसऱ्या क्षणी विरलन निर्माण होते। ही स्थिती पुढे पुढे सरकत जाते। हवेचे कण फक्त मागे पुढे सरकत जातात व पुन्हा आपल्या मूळ जागेवर स्थित होतात। ही विरलने आणि संपीडने कानापर्यंत पोहोचतात। हवेतील कणांच्या हालचालीमुळे कानाचा पडदा त्याचप्रमाणे कंप पावतो आणि आपल्याला ध्वनी हा ऐकू येतो। ठीक आहे, तर हे सिंपल याचं शास्त्रीय कारण दिलेलं आहे, हे तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे। तर यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहे। तर बघा त्याच्यामध्ये आणखी पण माहिती दिली आहे। या ठिकाणी हवेचे कण पुढच्या कणाला धक्का देऊन पूर्वस्थितीत स्थिर होतात।
स्वतःची जागा सोडत नाहीत. जसे आगगाडीला इंजिन जोडताना इंजिनाचा धक्का शेवटच्या डब्यापर्यंत पोहोचतो, पण डबे जागा सोडत नाहीत. तसेच उगमस्थानी निर्माण होणारा कंप कानापर्यंत पोहोचतो, पण हा कंप पोचविणारा हवेचा कण स्वतःची जागा सोडत नाही. म्हणजेच काय, हवा कंपन पुढे ढकलतात, पण स्वतःची जागा मात्र सोडत नाहीत. यामुळे फक्त ध्वनी पुढे जातो आणि हवेचे कण किंवा हवा ही त्याच ठिकाणी राहते. तिसरा क्वेश्चन आहे, गिटारसारख्या तंतुवाद्यात आणि बासरीसारख्या फुंकवाद्यात वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशी होते? बघा, तुम्ही आता गिटार किंवा बासरी बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तोंडाची फुंकर वाजवावी लागते किंवा तंतुवाद्यामध्ये तुम्ही बोटानं चालवता, तर त्याच्यामध्ये स्वरांची निर्मिती कशी होते आपण बघूया. तर गिटारासारख्या तंतुवाद्यामध्ये वापरलेल्या तारावरती आपण ताण देतो आणि तो ताण कमी जास्त करून, तसेच तारेचा कंप पावणाऱ्या भागाची लांबी बोटाने कमी जास्त करून कंपनांची वारंवारता बदलली जाते. यामुळे निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. ठीक आहे, म्हणजे गिटारमध्ये आपण काय करतो, तारांचं वाजवतो. आणि बासरीमध्ये बघूया आपण, बासरीसारख्या वाद्यात बोटाने बासरीवरची छिद्रे दाबून किंवा मोकळी करून बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभांची लांबी कमी जास्त केली जाते. त्यामुळे कंपनाच्या वारंवारतेमध्ये बदल होऊन निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. त्याचप्रमाणे बासरी वादनासाठी वापरलेले पुंक बदलूनही वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती करता येते किंवा निर्मिती होते. ठीक आहे, म्हणजे बासरीमध्ये आपण बोटांचा वापर करतो किंवा आपण जी फुंकर मारतो त्या फुंकरमध्ये तुम्ही कमी जास्त प्रमाण केलं तर देखील ते आवाज निघू शकतात. तर पुढचा प्रश्न असणार आहे, मानवी स्वरयंत्रापासून आणि ध्वनी क्षेपणापासून म्हणजे ध्वनी क्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो? आता मानवी स्वरयंत्रापासून ध्वनी कसा निर्माण होतो ते बघूया. मानवी स्वरयंत्र हे श्वसन नलिकेच्या वरच्या बाजूस असते. त्यामध्ये 2 स्वरतंतू असतात. या स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वसन नलिकेत जाऊ शकते. फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते. स्वरतंतूंना जोडलेले स्नायू या तंतूवरील ताण कमी जास्त करू शकतात. स्वरतंतूवरील ताण वेगवेगळे असल्यास निर्माण होणारा ध्वनीही वेगवेगळा असतो. अशा प्रकारे मानवी स्वरयंत्रापासून ध्वनी हा निर्माण होतो. बघा, आपल्या फुफ्फुसातील हवा आपण स्वरतंतूतनं कंप म्हणजे बाहेर पडतो आणि त्यावेळी ते कंपन तयार होतं आणि त्यामुळे तुमचं काय होतं, आवाज हा निघतो. आपण मायक्रोफोनमध्ये बोलतो तेव्हा निर्माण झालेल्या ध्वनीमुळे त्यातील तारेंचे कंपन म्हणजे कुंतल कंप पावतो. चुंबकीय क्षेत्रात ठेवलेले हे तारेचे कुंतल कंप पावल्यामुळे विद्युत निर्मिती होते. ही विद्युतधारा ध्वनी क्षेपकाकडे जाते. त्यातील तारेच्या कुंतलातून ही विद्युतधारा वाहू लागल्यामुळे तेथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. त्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय बलामुळे ध्वनी क्षेपकाचा पडदा कंप पावतो व तसाच पण मोठा ध्वनी निर्माण होतो. बघा, आपण आता मायक्रोफोनवर बोलतो किंवा फोनवर मोबाईलवर बोलतो तर ते कंपन निर्माण होतं आणि त्यामुळे काय होतं बघा, हे ध्वनी इकडून तिकडे प्रसारित होतो. ध्वनीच्या प्रसरणासाठी माध्यमाची गरज असते. हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग आकृतीसह स्पष्ट करा. बघा, ध्वनीच्या प्रसरणासाठी माध्यमांची आवश्यकता असते. म्हणजे आपलं ध्वनी इकडून तिकडे जाणं असेल तर त्याला माध्यम लागतं. मग हे कशामुळे कळतं, तर त्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, म्हणजे प्रयोग दिला आहे, तो आपण बघायचा आहे. तर बघा, इथे एक्सपेरिमेंटमध्ये काय दिले तर ठीक आहे, इथं उपकरण दिलेत. ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसरणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते. हे प्रयोगाने सिद्ध करता येते. प्रयोगाची रचना आकृतीमध्ये दाखवली आहे. या रचनेचे काचेची एक हंडी सपाट पृष्ठभागावर ठेवली जाते. एका नळीमार्फत ही हंडी एका निर्वात पंपाला जोडली आहे. निर्वात पंपाच्या सहाय्याने आपण हंडीतील हवा बाहेर काढू शकतो. म्हणजे आपण काय केलं, एका खालून पाईप जोडलेले आहे आणि त्यातनं काय करायचं, आपल्याला हवा बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि ते निर्वात पोकळीमध्ये हवेचं आतलं जे प्रमाण असणार आहे ते काढून घेतल्यामुळे काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. ठीक आहे, तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे हंडीमध्ये एक विद्युत घंटी असून तिची जोडणी हंडीच्या झाकणाद्वारे केलेली आहे.
प्रयोगाच्या सुरुवातीला निर्वात पंप बंद असताना काचेच्या हंडीत हवा असते. यावेळी विद्युत घंटीची कळ दाबली असता तिचा आवाज हंडीच्या बाहेर ऐकू येईल. आता निर्वात पंप सुरू केल्यास हवेतील किंवा हंडीतील हवेचे प्रमाण कमी होत जाते. म्हणजे आपण त्यातली हवा काढून द्यायची आहे. मग याच्यामुळे काय होणार आहे, तर जो काय आवाज आहे तो आपल्याला आवाज कशा प्रमाणात येतो हे आपल्याला ह्या प्रयोगातून समजणार आहे. म्हणजेच काय होत आहे, निर्वात पंप बराच वेळ चालू ठेवल्यास हंडीतील हवा खूपच कमी होईल. अशा वेळी विद्युत घंटीचा आवाज अत्यंत क्षीण असा ऐकू येतो. म्हणजेच काय, आवाज हा कमी येतो. म्हणजे आवाज कशा माध्यमातून पसरतो, तर हवेमातून. तर या प्रयोगातून हे सिद्ध होते की ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. म्हणजे त्यातले हवेचे जे प्रमाण आहे ते काढून घेतल्यामुळे काय होणार आहे, तर तुम्हाला ऐकू येण्याचं प्रमाण जे असणार आहे हे प्रमाण काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे हवा काय करतं, माध्यम म्हणून काम करतं. तसेच निर्वात पंप बघा इथं काय दिलेलं आहे, तर निर्वात पंप तुम्ही ज्या वेळेला हवा काढून घेतात त्याच वेळेला ते काय होणार आहे, आवाज कमी होणार आहे. म्हणजे हवाच ही काम करते माध्यमाचं. ठीक आहे. तर पुढच्यामध्ये बघूया जोड्या जुळवामध्ये मानवी स्वरयंत्र आणि ध्वनिदर्शक. तिसरा असणार आहे जलतरंग. म्हणजे एक लेफ्ट साईडचं म्हणजे अ गट म्हणू आपण त्याला, आणि ब गटामध्ये पण आपल्याला काही दिलेलं आहे. मग पहिलं काय, मानवी स्वरयंत्र. दुसरं ध्वनिवर्धक. तिसरं जलतरंग. चौथं नादकाठा. पाचवं तानपुरा. आणि उजव्या बाजूला बघा धातूच्या भुजांची कंपनी, हवेच्या स्तंभातील कंपनी. त्यानंतर पुढचा असणार आहे स्वरतंतूंची कंपनी. त्यानंतर पुढचा असणार आहे तारेची कंपनी, पडद्याची कंपनी. आता हा काय दिला आहे, गट अ आणि गट ब म्हणा, किंवा एक गटापासून दुसऱ्या गटातली जोडी आपल्याला जुळवायची आहे. मानवी स्वरयंत्राचं काय असणार आहे, स्वरतंतूंची कंपनी. ठीक आहे. म्हणजे मानवाच्या शरीरातील जे काय गळ्यामध्ये स्वरयंत्र असतं त्याचं. ध्वनिवर्धक पडद्याची कंपनी. तसंच जलतरंग हवेच्या स्तंभातील कंपनी. पुढचं असणार आहे नादकाठा धातूच्या भुजांची कंपनी. आणि शेवटचं असणार आहे तानपुरा तारेंची कंपनी. तर हे झालं आजचा स्वाध्याय.